आहो काय म्हणतेस? तुम्हाला माहितीये आपल्या बाजूवाल्यांनी ना गाडी घेतली. काय म्हणतेस? हा, तुम्ही पण आता लवकर श्रीमंत व्हा, म्हणजे आपल्याकडे पण गाडी असेल, मोठा बंगला असेल, डोंगर साखर पण असतील. किती मस्त. तू म्हणतेस हे खरं काय? पण एक प्रॉब्लेम आहे ग. मी श्रीमंत झाला, माझ्या पोरी मागे लागतील. तुला 2-3 सोबती मिळतील, चालेल का तुला? हा, हे पण बरोबर आहे. नाही नाही नाही, तुम्ही श्रीमंत नका हो. नको ते सटवे आपल्याला. कशाला नको, हा भिकारी अशीच कायमचे. आहो, तुम्हाला माहितीये मी किती छान साफसफाई करते ना. मी लग्नावरून आले होते तेव्हा या घरात किती मच्छर होते. आता एकही मच्छर शिल्लक नाहीये. तुझं बरोबर आहे, पण आपलं लग्न झालं तेव्हा मच्छराने असं सांगून घर सोडलं की रक्त पिणारी घरात आलेलं आहे. आता त्याला काय शिल्लक राहणार आहे? मी रक्त पिते, मी तुमचं रक्त पिते, आता तुमचं रक्त पिते. अगे सजनी, तुझ्या मखमली जाळ्याला जरा सांभाळत जाग जरा. परत जर जेवणात केस आला ना, तुझी सजनीची ना गजनी म्हणतो आणि दुसरी सजनी आलं. समजलीस का? आले एकदाचे. किती उशीर होतो बघा ना. एकतर ना खरंच सांगते, मीच वेळ पाहिजे होती. तू वेळ असेल ना, लोक तुला घाबरले असते. रस्त्याला चालत असेल ना, लोक काय म्हणत असेल काय? बघा वाईट वेळ आले. झाले 5 विकत मारून झाले. तुमच्यावर वाईट वेळ आले. जमायसाठी पाणी आणा. पंखा पण लावा. काय ग, तू रोज महिला मंडळामध्ये जातेस आणि तुम्ही बायका नेहमी भानगडी काढता तुमच्या. अगं तू कशाला जातेस? त्याची गरज काय आहे? अहो, जी बाई येत नाही ना, आम्ही तिच्याच भांगडी काढतो. त्यासाठी रोज जावं लागतं.